कधीही हा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात, कारण तुम्ही एकटेच पुरेसे आहात. उलट हा विचार करा की तुम्ही एकटेच इतरांना पुरून उरू शकता. स्वतःची ताकद ओळखायला शिका. आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायला शिका. जर का आपले प्रयत्न कमी पडत असतील, आपण आपल्या प्रयत्नांवरून आपल्या यशाकडे आपली वाटचाल होत नसेल, तर आपले प्रयत्न वाढवा. निश्चितच आपले कष्ट, परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणार आहे. मार्ग तुम्ही जो निवडला आहे तो योग्य आहे की नाही ते बघा. मार्गावर जर काही काटे येत असतील, काही अडथळे येत असतील, तर अडथळे दूर करा. मार्ग बंद करू नका. आपले प्रयत्न थांबवू नका, कारण आयुष्य हे प्रत्येकाला एक खूप मोठा चान्स देत असतं. तो एक मोठा चान्स तुमच्या आयुष्यात आला आहे का हा विचार करा. ही संधी, त्या संधीचं सोनं करायला शिका. माझ्याच्यानी हे जमेल का, मला हे करता येईल का, हा प्रश्न स्वतःला विचारू नका. एकदम झोकून पाण्यात उडी घेऊन घ्या. आपच तुम्ही हातपाय मारायला शिकाल. कितीही मोठी अडचण आली तर त्याचा सामना करण्यासाठी तुम्ही स्वतः तुमची पूर्ण ताकद लावून, शक्ती लावून, एकत्रित करून तुम्ही सज्ज व्हाल. तुमचे एफर्ट्स, तुमचे प्रयत्न जर का ते प्रामाणिक असतील, तर आयुष्यात तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. कारण मी एकटा आहे, माझ्याच्यानी काय होईल, त्यांची टीम आहे, ते दोघं मिळून करत आहे, ते 5 जण मिळून करत आहेत. तरी पण एक लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या एकटेपणामध्ये जे बळ आहे ते स्वतःला ओळखायला शिका. इतरांवर डिपेंडेंट न राहता स्वतःची ओळख निर्माण करा आणि स्वतःच्या यशाचा मार्ग निवडा. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चुका करत असतो. प्रत्येक व्यक्ती चुकत असतो, पण त्या चुकांमधून खरंच काही शिकतोय की नाही याचा विचार करा. तुम्ही केलेल्या चुका नोट डाऊन करा आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींचा विचार करा. म्हणजे ती चूक पुन्हा पुन्हा होणार नाही आणि तुम्ही योग्यच मार्गावर जाण्याचा प्रयत्न कराल. एका रात्रीतून तुम्हाला यश मिळणार नाही. एका रात्रीतून तुम्ही अगदी करोडपती व्हाल असे स्वप्न जर बघत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे. एक एक पाऊल, एक एक पायरी ज्या वेळेला तुम्ही चढाल, त्यावेळेला चढण्याचा आनंद, तुमच्या प्रयत्नांचा आनंद जो राहील तोही तुम्हाला शेवटी अनुभवता येईल आणि लक्षात येईल की यश मिळण्यापर्यंतचा जो प्रवास होता, खरं तर तो जास्त आनंदी होता यश मिळाल्यानंतरच्या प्रवासापेक्षा. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींचं महत्त्व आहे ते महत्त्व जाणून घ्या. एकदा आपण स्वतःला डॉमिनेट करू, स्वतःला चुकीचं समजू, पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि सारखं जर तुम्ही तीच चूक करत असाल तर ती चूक पुन्हा पुन्हा करू नका. स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये असणाऱ्या एका प्रामाणिक व्यक्तीचं मत जाणून घ्या आणि त्या परिश्रमांनी, त्या प्रयत्नांनी स्वतःचे पुढचे मार्ग निवडा आणि आयुष्यात प्रगती आणि प्रगतीच्याच मार्गावर चालायला लागा. काहीही फरक पडत नाही लोक काय म्हणतील. हे लोक फक्त आणि फक्त बोलतात. आज बोलतील, उद्या बोलतील, परवा हे लोक तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. त्यामुळे यांचा विचार न करता तुमच्या आयुष्याच्या पायऱ्या एक एक करून चढायला लागा. आनंद, समाधान, कष्ट, प्रामाणिक प्रयत्न, विश्वास आणि त्यानंतर येणार आहे तुमचं यश आणि यश.